गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आजची सुरुवात ही माझी स्वयंपाकापासून सुरू झालेली आहे. तर आता मी सकाळ सकाळ चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि चपात्या पण खूप छान होत होत्या माझ्या. तर त्यानंतर ना मग फिल्टर पाणी आणायचं होतं, त्यामुळे मग यांचं लागलं होतं कॅन धुवून घ्यायचं वगैरे काय काय. आणि सकाळ सकाळी ना लाडूमध्ये इतका छान झोपला होता ना की खूप लाड करू वाटले मला तर. आणि इथं माझ्या सगळ्या चपात्या झाल्या होत्या करून. आणि बाहेरचं वातावरण तर इतकं छान दिसत होतं ना, हिरवी झाडे, ढगाळ ढगाळ वातावरण, असं बघायला खूप छान वाटायचं आणि मन पण प्रसन्न होत होतं. सकाळी पॉझिटिव्ह एनर्जी येते अंगामध्ये. आणि आता मी तर गवारी घेतलेली आहे भाजायला आणि मी भाजूनच करते याची भाजी. आणि ह्याची भाजी ना खूप छान होते आणि मला तर खूप आवडते. मी वेगळ्या पद्धतीने बनवते, बिना टमाटे वगैरे काही घालता. तर ह्याची पण रेसिपी नक्की शेअर करेन मी. आणि तर आमच्या लाडूची झोप झाली होती, तर लाडू सगळी जी झोप झाली का नाही ती खूप छान खेळते सकाळी उठून. आणि जी झोप अर्धी कच्ची झाली की मग सकाळ सकाळी तर मुडीचं खराबच असतं. जरा रडते करते थोडं थोडं की पुन्हा बसते शांत निवांत. आणि त्यानंतर मग दारामध्ये गाई आलती, तर तिला खायला दे म्हणून ही माझ्या मागे लागली होती. तर दिलं नाही देत नाही म्हटलं, ते अशी बघते मागे रिॲक्शन देऊन. लाडू झोपेतून उठून चालली होती आता फिरायला. तिला सकाळ सकाळ गाडीवरची एक फेरी लागते. तिला गाडीचं कसं चालू करायचं हे माहीत आहे, हॉर्न कुठे आहे, हॉर्न कसा वाजवायचा हे पण माहीत आहे. खूप ॲक्टिव्ह आहे ती आणि खूप हुशार पण आहे. बाय बाय. फिरून आल्यावर असा काहीच आनंद असतो चेहऱ्यावर. तर लाडूला फिरून आणल्यानंतर ना मग आता हेही जाणार होते गावामध्ये, यांचं काम होतं थोडंफार काहीतरी. तर त्यानंतर मग हे येऊसपर्यंत पोहे करून ठेवा म्हणजे. मग सकाळ सकाळी नाश्त्याला पोहे बनवले छान असे. आणि पोहेला तर आमची लाडू लई हवती आहे, कारण की तिला पोहे लई आवडतात. तर माझं सकाळचं रुटीन असं काहीच असतं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.